नमस्कार, मी राजेश बागल. रोमान्सिंग बॅलन्स शीट या पुस्तकाचा आपण रिव्ह्यू करतोय आणि याच्यावरती आपण व्हिडिओ बनवतोय. याच्यामध्ये जो थर्ड सेक्शन आहे मॅक्झिमायझिंग द प्रॉफिट्स, त्याच्यावरती हा आपला आजचा व्हिडिओ आहे. ओके, सो हा सेक्शन कुठला आहे? हा सेक्शन आहे हाऊ टू मॅक्झिमाइज युअर प्रॉफिट्स. त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे ट्रेडिंग ऑन इक्विटी. सो बेसिकली ऑब्जेक्टिव्ह काय आजच्या आपल्या व्हिडिओचं? टू अंडरस्टँड द फायनान्शियल इम्प्लिकेशन्स ऑफ रेझिंग द फंड्स. कुठलीही ऑर्गनायझेशन फंड्स कसे रेज करते? थ्रू डेट म्हणजे कर्ज, बँक लोन, अँड थ्रू इक्विटी म्हणजे शेअर होल्डर्स मध्ये. ओके, सो दिस इज फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह, हाऊ टू बॅलन्स इट आउट. सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज हाऊ टू लुक ॲट द सेल्स ऑफ द कंपनी, दॅट इज टॉप लाईन, अँड टू गेस द बॉटम लाईन ऑर द प्रॉफिट्स. फार इम्पॉर्टंट आहे ऑर्गनायझेशनसाठी. सो दॅट वी आर गोइंग टू सी इन दिस व्हिडिओ. And we will make it as short as possible. So there are three parameters basically. The first one is how to arrive at profit. So for any organization there is a sales, then there are direct expenses which you have to minus. You arrive at the gross profit. Then you have to minus the indirect expenses like administration expenses, sales, marketing expenses. Okay, then you arrive at profit before interest and taxes, and it is also known as operating profit. When you minus interest because you have got a home loan, bank loan, so ते मायनस त्याचा इंटरेस्ट आपल्याला द्यायला लागतो ऑर्गनायझेशनला. ते मायनस केल्यानंतर यू अराइव्ह ॲट प्रॉफिट बिफोर टॅक्स. अँड व्हेन यू मायनस द टॅक्स, दॅट इज अ इन्कम टॅक्स फॉर एन कंपनी. सो या माइंड मॅप मध्ये दाखवलेले आहे मी हा चार्ट. देन वन्स यू डिडक्ट द इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, यू अराइव्ह ॲट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. ओके, सो कंपनी प्रॉफिटचं करते काय? वन पोर्शन गोज टू अ डिव्हिडंड विच इज पेड टू अ शेअर होल्डर्स, अँड देन सेकंड पार्ट गोज टू द रिझर्व. ओके, रिझर्व्स म्हणजे देर आर व्हेरियस काइंड्स ऑफ रिझर्व्स. कंपनी त्याच्या बँक अँड बॅलन्समध्ये सरप्लसमध्ये ठेवते हे रिझर्व्स. ओके, विच आर यूज फॉर द फर्दर एक्सपान्शन अँड फर्दर ऍक्टिव्हिटीज ऑफ द कंपनी. याच्यामुळं प्रत्येक कंपनी तुम्हाला डिव्हिडंड देत नाही, पण ती काय करते की रिझर्व्हमध्ये ते शिफ्ट करते प्रॉफिट, आणि याच्यामुळे तुमची नेटवर्थ वाढते शेअर होल्डरची. ओके, फाईन. Let us go to the next point, leverage effect. Leverage effect काय बेसिकली? Any disproportionate change in the bottom line, that means the final profit, because of the certain change in the top line, that is sales, it is called a leverage effect. Okay, तो कसा अराईव्ह करायचा ते आपल्या पुढच्या चॅप्टरमध्ये मी सांगेल डिटेलमध्ये याच्यावरती. आणि द थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज द स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी कशी करायची? हाऊ टू प्ले अराउंड विथ द फिक्स कॉस्ट. ओके, इन द कंपनी, ते आपल्याला बघायचं याच्यामध्ये. When there are good times, country is doing good, globally environment is very good, business conducive, everything is fine, there is a consumption in the market condition खूप छान आहे, then you increase the fixed cost. ओके, बेसिकली काय सांगतोय आपण याच्यामध्ये की बेसिकली तुमचं जे प्लांट आहे, एक्सपान्शन आहे, ते तुम्ही करा, तुमची फिक्स कॉस्ट वाढवा. ओके, अँड विच विल डायरेक्टली इन्क्रीज द सेल्स. जी फिक्स कॉस्ट काही कामाची नाही, जी कॉन्ट्रीब्यूट करत नाही सेल्सला, ती तुम्ही वाढवू नका. अँड व्हॉट इज द सेकंड ऑप्शन? इन द रिसेशन यू डिक्रीज द फिक्स कॉस्ट. म्हणजे काय? बेसिकली यू गो फॉर आउटसोर्सिंग, डोंट इन्क्रीज द फिक्स कॉस्ट. इट इज कॉल्ड द स्वॅपिंग ऑप्शन. ओके, सो इन शॉर्ट इक्विटी आणि डेट कसं आपण बॅलन्स आउट करायचं त्याच्यावरती हा चॅप्टर आहे, त्याच्यावरती व्हिडिओ. ना व्हॉट इज द कन्क्लुजन? वी शुड फोकस ऑन इन्क्रीजिंग द फिक्स कॉस्ट when there is a good time, and we should decrease the fixed cost or swap it with the variable cost like outsourcing when there is a recession. So in the next video we will see another chapter on the same topic. Thank you.